बरेचसे वीर शिवलिंगायत समाजामध्ये म्हणजे अशी प्रथा आहे का मान्यता आहे की देव म्हटला तर इष्टलिंगच आहे. सोनाराचा देव सोन्यासारखा, बरोबर आहे. बरोबर. सुताराचा देव लाकडामध्ये. हम्म, तसं त्याप्रमाणे ती काळ आणि वेळ हम्म, आणि तिथला तो देश त्या परिस्थितीच्या अनुषंगाने हम्म. जी इष्टलिंगाची उपासना आहे हे ओके. प्रत्येकाला करता येतं. हम्म, जसं अभंगामध्ये सांगितलं जातं की जात कुळ गोत्र पाहिना माझा शंकर. शंकर कसा आहे? जात कुळ गोत्र पाहत नाही. तो भक्त भक्ती आणि भाव पाहत. बरोबर. भाव पाहत असताना त्या इष्टलिंगाची उपासना जर घेतली 12व्या शतकामध्ये हम्म, आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी काय केलं ते जसं सांगितलं, मामाकडे गेले, शिक्षण वगैरे चालू झालं. त्यांनी काय केलं, इष्टलिंगाची उपासना प्रत्येकाला सांगितली. ओके. त्यांनी काय सांगितलं, हे जे कुडल संगम आहे या कुडल संगमावरती सगळं दैवत जे स्थावरलिंग आहे त्या स्थावरलिंगापेक्षा हम्म, इष्टलिंग हे तुमचं मोठं आहे. ओके. आणि इष्ट म्हणजे काय तर आपल्या मनाच्या प्रती आपल्या विचारांच्या प्रती जे काही मोठं इष्ट असतं हम्म. त्याला इष्टलिंग असं संबोधलं जातं.